कोल्हापूर जिल्ह्यातल्या सोळांपूर गावात सध्या एक भलताच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। पिक्चरमध्ये डॉन को पकडणं मुश्किल नाही नामुमकिन है असं म्हणतात, पण सध्या कोल्हापूरच्या सोळांपूर गावातल्या लोकांना विचारलं तर ते म्हणतील डॉनला सोडा ओ साहेब, आधी या माकडाला पकडून दाखवा। गेल्या 4 दिवसांपासून या गावात एका माकडानं असा काही राडा घातलाय की गावाची अवस्था शोले पिक्चरमधल्या रामगड सारखी झाली आहे। फरक एवढाच आहे की इथं गब्बरऐवजी माकडाने अख्ख्या गावाला वेठीस धरलंय। 4 दिवसांपूर्वी हे महाशय गावात आले, थांबले आणि आता तर त्यांनी थेट ठाणच मांडलाय। गेले 4 दिवस मौजे सोळांपूर गावामध्ये हैदूस घातलेल्या वानराचं पिसाळलेल्या वानरानं साधारण 70 पेक्षा अधिक लोकांना जखमी केलेलं आहे। ग्रामपंचायतीच्या वतीनं वन विभागाला सर्वतोपरी आम्ही सहकार्य केलं, मात्र गेले 4 दिवस वन विभागाची फोर्स येऊन अद्यापही त्यांना यश आलेले नाही। सध्या या एका माकडानं सोळांपूरकरांना सोळो की पळो करून सोडले। गावाची परिस्थिती अशी झाली आहे की लोकांमध्ये गब्बरची नाही तर या वानर राजाची दहशत पसरली। भीतीपोटी लोकांनी घराची दारं खिडक्या गच्च बंद करून ठेवलेत। हा काही साधा सुद्धा पाहुणा नाही बरं का, तर एकदम ॲक्शन मोडमध्ये आलेला माकड डॉन आहे। गेल्या 4 दिवसात त्यानं जो धुमाकूळ घातलाय त्याचे आकडे ऐकून कपाळावर हात मारून घ्यायची वेळ येईल। आमच्या सोळांपूर गावामध्ये गेले 4 दिवस जो पिसाळलेल्या वानरानं उच्छाद मांडलेला आहे, त्यावर प्रादेशिक वन विभागाच्या रेस्क्यू टीम 3 दाखल आहेत, तरी पण त्यांना 4 दिवस काही प्रमाणात यश आलेलं नाही। त्यामुळं पूर्ण ग्रामस्थ आमचे दहशतीखाली वावरत आहेत। लहान मुलं महिलांचं दैनंदिन जीवनावर पूर्ण परिणाम झालेला आहे। होंडा निप्पाणी महामार्गावरच्या रहदारीवर 2 व्हीलरवर अचानक उड्या मारणे वगैरे वानरानं, त्यामुळे अपघात घडलेले आहेत। त्यामुळं पै पाहुणे गावात सगळी बाजारपेठ बंद राहिलेली आहे, त्यामुळं अतोनात नुकसान व्हायला लागलेलं आहे। त्याकडं प्रादेशिक वन विभागानं गांभीर्यानं घ्यावं, अन्यथा गावकऱ्यांना काहीतरी त्यावर वेगळी ॲक्शन घ्यावी लागेल, अशा परिस्थितीत आम्ही आता मनस्थितीत आलेलो आहोत। गावातल्या जवळपास 75 लोकांना यानं आपला माकडाचा चावा काय असतो हे दाखवून दिले। काही जणांना तर इतकं गंभीर जखमी केलंय की त्यांना थेट कोल्हापूरला उपचारासाठी भरती करावं लागलंय। रस्त्यावरून जाणाऱ्या 7 दुचाकीस्वारांना याने असा काही थरारक हल्ला केला की बिचारे गाड्या सोडून पळालेत। कोरोनानंतर पहिल्यांदाच या माकडाच्या भीतीमुळे गावाची मुख्य बाजारपेठ 4 दिवसांपासून कडकडीत बंद ठेवली आहे। आता या महाशयांना आवरण्यासाठी राधानगरी आणि गारगोटी वन विभागाची तब्बल 25 जणांची रेस्क्यू टीम आणि पशुवैद्यकीय पथक गावात तळ ठोकून बसलंय। पण ते धावता नव्हती साहेब, आता बरोबर आहे। पण हे माकड म्हणजे डॉन निघाले बरं का। वन विभागाचे अधिकारी जाळे घेऊन पुढे सरकले की हा पठ्ठ्या त्यांना मस्तपैकी गुंगारा देतो, उंचावर बसून दात दाखवून चिडवतो आणि पुन्हा गायब होतो। गावातले तरुण हातात लाड्या काट्या घेऊन याला पकडायला धावतायत, पण कानून के हात आणि गावकऱ्यांच्या काठ्या या दोघांपेक्षाही या माकडाचे हात आणि पाय खूप लांब निघालेत असं म्हणायला काही हरकत नाही। मंडळी, थोडक्यात काय तर वन विभाग आणि गावकरी हैराण आहेत, सोळांपूरच्या जनता परेशान आहे आणि माकड मात्र अजून तरी मी तुमच्या हाताला लागणार नाही असं म्हणत गावात स्वॅगमध्ये फिरतोय। आता या माकड चेष्टा कधी थांबतात आणि गावकरी कधी सुटकेचा श्वास घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। अशाच इंटरेस्टिंग ट्रेंडिंग माहितीसाठी आपल्या तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टा, फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।